महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जळगावात मुस्लिम समाजातर्फे विशाळगड हल्ल्याचा तीव्र निषेधसह कारवाई व नुकसान भरपाईची मागणी। विशाळगडावर 14 जुलै रोजी झालेल्या हिंसक वातावरणामुळे अल्पसंख्याक समाजाची मस्जिद, दर्गा व घरातील कुटुंबियांचे नुकसान केले, त्या सर्वांवर कायद्यानुसार कडक कारवाई करा व नुकसान झालेल्यांना शासनाने नुकसान भरपाई द्या, अशी एकमुखी मागणी जळगाव शहरातील विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अल्पसंख्याक आयुक्त महाराष्ट्र यांच्याकडे केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली। निवेदन देण्यापूर्वी सर्व समाजाचे कार्यकर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतींना पुष्पांजली वाहून त्यांच्या राज्यात त्यांच्या नावाने जे काही लोक हिंसक वातावरण तयार करून अल्पसंख्याकांचे नुकसान करीत आहेत त्यांना सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। जिल्हाधिकारी यांना निवेदन। जिल्हाधिकारी हे मीटिंग मध्ये व्यस्त असल्याने उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी निवेदन स्वीकारले व आपल्या भावना शासनाला कळवण्यात येईल असे आश्वासन दिले। शिष्टमंडळात यांचा होता समावेश फारुख शेख, सय्यद चांद, मजहर पठाण, अहमद सर, बाबा देशमुख, सलीम इनामदार, नदीम काझी, फिरोज शेख, जमील शेख, मुजाहिद खान, अनवर खान, ताहिर शेख, शेख इरफान नूरी, इद्रिस कादिर, कौसर काकर, युसुफ खान, मौलाना उमेर, राजा मिर्जा, मुहम्मद अमीर, शेख तनवीर, जफर मिर्जा, शिबान फाइज, कासिम उमर, निजाम शेख, शरीफ शेख, सलमान खाटिक, अनीस पटेल, सादिक खान, मुबारक मुल्तानी, मुहम्मद सादिक बॉन्ड, ॲडव्होकेट अयूब खान, मौलाना हुसेन साबरी आदी होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तनवीर पिंजारी, जळगाव। जिंदगी आणि निषेधार्थ आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशा ज्या घटना होत असतात जे समाजकंटक आहेत त्यांना शिक्षा न झाल्यामुळे, त्यांना पाठीमागे घातल्यामुळे ते वारंवार अशा पद्धतीने वागत असतात। त्यामुळे या घटना समाजाच्या विरोधात तीव्र आणि वारंवार होत आहेत। तरी आमची शासनास विनंती आहे की विशाळगडावर झालेली जी घटना आहे, एका समाजावर किंवा अल्पसंख्याकांच्या घटकावर झालेली हे अन्यायात्मक भूमिका आहे। हे कायद्याच्या मार्गाने झाले असते, पण तिथे तोडफोड करून एका समाजाचा भावना दुखवण्याचं काम इथे करण्यात आलेले आहे। त्यामुळे अशा समाजकंटकांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अटक करून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।